देशांतराच्या मुद्द्यावरून सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच संतापलेत। विरोधकांनी पुरावे दिले तर राजकारण सोडेन अशी टोकाची भूमिका अजित पवार यांनी घेतली आहे। वेषांतराच्या मुद्द्यावरून रंगलेला राजकीय वार पलटवार नेमका काय सुरू आहे महाराष्ट्रात पाहूयात या रिपोर्टमधून। In Delhi and Bombay, sir, बहुत चिंता के विषय है। There is a passenger who claims, it came in the newspaper, so I am just bringing that to your notice, कि आदमी ने नाम बदली करके ट्रैवल किया। तो अगर टेक्नोलॉजी में ऐसे कोई भी जा सकता है, so is that checks and balances? People cannot, so the Aadhaar card is critical for identification. जर हे सिद्ध झालं तर मी राजकारणात निवृत्त होईल। नटसम्राट बहुरूपी सोंगाड्या असे विरोधकांचे टीका टोमणे ऐकल्यानंतर अखेर अजित पवारांनी आपलं मौन सोडलंय। काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी दिल्लीतील पत्रकारांशी दिलखुलास गप्पा मारल्या। गप्पांच्या ओघात अजितदादांनी मुंबई ते दिल्ली वेषांतराचा किस्सा सांगितला। पण विरोधकांनी याच मुद्द्याचं भांडवल करून राष्ट्रीय सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केल्यामुळे अजितदादा चांगलेच भडकलेत। खासदार सुप्रिया सुळेंनी वेषांतराच्या मुद्द्यावरून संसदेत चिंता व्यक्त केली। संजय राऊतांनी अजित पवार एकनाथ शिंदेंच्या चौकशीची मागणी केली। यावर संतप्त अजित पवारांनी थेट चौकशीला सामोरं जायची तयारी दाखवली आहे। दोषी आढळलो तर मी राजकारण सोडेन आणि चौकशीतून काहीच निष्पन्न झालं नाही तर तुम्ही राजीनामा द्या असा इशाराच अजित पवारांनी सुप्रिया सुळे आणि संजय राऊतांना दिलाय। पण एका राज्याचा लीडर ऑफ ऑपोजिशन नाव बदलून बुकिंग करतो, एअरपोर्टला जेव्हा जातो तेव्हा त्याचं आधार कार्ड त्या नावाला मॅच होतं का? मग उद्या अजित पवारांनी असं केलं, उद्या कुठला तरी टेररिस्ट असं करेल, तो नाव बदलून येईल। ह्याची जबाबदारी कोण घेणार? इट इज अ नॅशनल सिक्युरिटी इश्यू। मुंबई आणि दिल्ली एअरपोर्टची चौकशी झाली पाहिजे। गप्पात हे सांगितलं याचा अर्थ घडलेल्याच गोष्टी त्याने सांगितल्या आहेत, ते त्यांना सांगायला पाहिजे। आता ते हात वर करतात कारण चौकशी सुरू झालेली आहे। आम्ही जी मागणी केली ही मागणी आम्ही संसदेमध्ये सुद्धा उचलणार आहोत की हा राष्ट्रीय सुरक्षेचाच मुद्दा। उगीच उचलली जीभ लावली टाळायला, त्या संदर्भामध्ये कुठं तुम्हाला पुरावा मिळाला की अजित पवारांनी नाव बदललं आणि ते काय कार्ड घेतलं? मी तेव्हा विरोधी पक्ष नेता होतो, मला समाज ओळखतो। मी कुठेही गेलो तरी असं काही आणि काही कोण म्हणलं मिशाच लावल्या होत्या आणि टोपीच घातली होती आणि काय ते मास्कच लावलेलं होतं, साफ चुकीचं आहे। त्यामध्ये जर हे सिद्ध झालं तर मी राजकारणात निवृत्त होईल। नाही सिद्ध झालं तर हे ज्या लोकांनी नौटंकी चालवली ना वेगवेगळ्या लोकांनी पार पार्लमेंटपासून इथपर्यंत, त्यांना थोडी नाही जनाची नाही मनाची वाटायला पाहिजे। भाजप बरोबर सत्तेत सहभागी होण्याआधी अजित पवारांच्या अमित शहांच्या 10 बैठका झाल्या। अत्यंत छुप्या पद्धतीनं या बैठका व्हायच्या असं अजित पवारांनी सांगितलं होतं। त्यावेळी अजितदादांना मुंबई ते दिल्ली असा प्रवास सातत्यानं करावा लागायचा। दिल्लीला जाताना अजित पवार नावानं तिकीट बुक करण्याऐवजी ए पवार या नावानं विमानाचं तिकीट बुक केलं जायचं। अजित पवार प्रवासादरम्यान मास्क आणि टोपी घालून विमानात बसायचे। या पेहरावामुळे विमानातला शेजारचा माणूसही अजित पवारांना ओळखायचा नाही। मात्र अजितदादांनी स्वतःच सांगितलेल्या या सर्व गोष्टी आता नाकारल्यात। विशेष म्हणजे नाव बदलून तिकीट काढल्याचा मुद्दाही अजित पवारांनी फेटाळलाय। तसंच सडेतोडपणे वागणं हा अजितदादांचा स्वभाव। पत्रकारांसोबत गप्पा मारणं दादांना नेहमीच आवडतं। पण ऑफ कॅमेरा गप्पा मारताना सांगितलेला किस्सा आता राजकारण सोडण्याचा इशारा देण्यापर्यंत पोहोचेल याचा विचारही अजितदादांनी केला नसेल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।